नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि जे ऋषिकेश दादा आहेत ते प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आलेले आहेत आणि महेश दादा आहेत ते प्रभाग क्रमांक 12 मधून डॉक्टर विनय पत्की यांच्या विरोधामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काय भावना आहेत की तुम्ही विजय मिळवलेला आहे डॉक्टरांच्या विरोधामध्ये? डॉक्टरांच्या विरुद्ध विजय जो मिळवलेला आहे त्यांची धनशक्ती होती, पण इकडे सगळी सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर होती। ब्राह्मण समाज असेल, नाभिक समाज असेल, मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल आणि काही इतर समाज असेल, सर्व समाजानं माझ्या कामाकडे बघून सर्वांनी भरघोस मतदान केलं। आमचे नेते बापूसाहेब यांनी आणि जयदादा यांनी घर टू घर प्रचार करून माझ्या विजयासाठी भरपूर प्रयत्न केले। तुम्हीही प्रभाग क्रमांक 6 मधून चांगल्या मताधिक्याने निवडून आलाय, काय भावना आहेत? काय ना, मी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती प्रभाग 6 मधून बापूसाहेब, गोपीचंद पडळकर साहेब आमदार, ब्रह्मानंद पडळकर आणि जयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये मला प्रभाग 6 हा तसा सगळ्यात मोठा प्रभाग होता। 1776 मतदान होतं। या प्रभागातून मला जनतेने जवळजवळ 750 मताचं लीड दिलेलं आहे आणि माझ्यावरती सगळ्याच थरातल्या लोकांनी म्हणजे जवळजवळ 162 आडनावाची लोक माझ्या प्रभागात आहेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी माझ्या एवढं प्रेम केलं की मला 750 मताचं लीड दिले या प्रभागात। चौकामध्ये आल्यानंतर तुम्ही काही इशारे केले, ते कोणाच्या विरोधात होते नक्की? इशारे म्हणजे कसे झालं, तसा प्रभाग 17 हा सगळ्यांनी टार्गेट केलता, आपलं प्रभाग 6 हा टार्गेट केलता सगळ्यांनी आणि सगळ्यांच्या डोक्यात होती एक होतं की ऋषिकेश देशमुखांना पाडायचं, 6 नंबर 12 मध्ये महेश देशमुखांना पाडायचं। पण आम्ही दोघांनी एक असा निर्णय घेतला होता की आपण दोघांनी ह्यांना चांगल्या मताने येऊन दाखवायचं आणि मग दाखवायची आपली स्केल काय आहे। गेले 20 वर्ष झालं आम्ही दोघं राजकारणामध्ये बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय। सर्वसामान्य लोकांशी आमचा जिव्हाळा आहे, प्रेम आहे। आम्ही गोरगरिबांचे प्रश्न घेऊन सातत्याने 24 तास भांडतोय, प्रयत्न करतोय, त्यांच्यावर प्रेम करतोय। तेवढंच प्रेम लोकांनी आमच्या दोघांवरती केलं। तुम्ही जो शड्डू ठोकला होता, या शड्डू मधनं काय साध्य करायचं होतं चौकामध्ये? शड्डू मधून आम्हाला एकच सांगायचं होतं की बाबा, जी ही ह्या प्रभागाचं तुम्ही जे ही केलं म्हणजे एवढा स्टंट केला, तशी काय परिस्थिती ह्या प्रभागात नाही। त्यामुळं ते मला दाखवायचं होतं त्यांना। आणि जेसीबी वगैरे आणलीत मिरवणुकीसाठी, तुमची दोघंही तुम्ही वेगवेगळ्या घोड्यावरती बसून तुमची मिरवणूक निघते, काय भावना आहे? यातूनच तुम्हाला सर्वसामान्य जनतेचं प्रेम दिसून येत असेल। आता तसं ऍक्च्युली मी सोमेश्वराच्या दर्शनाला आलो, तिथला एक कार्यकर्ता, त्याचे 4-5 घोडे आहेत, त्याचं प्रेम की बाबा म्हणलं माझ्या घोड्यावरून बसून तुम्ही घरी जायचं, असं काय आम्ही घोडे वगैरे काही सांगितलेलं नाही। त्या कार्यकर्त्याने तो घोडा घेऊन आला। पुढची जी 5 वर्ष आहेत कशा पद्धतीने जनसेवा करणार आहे? ज्या ताकदीनं लोकांनी आमच्यावर प्रेम केले त्या ताकदीनं आम्ही लोकांचं काम करू। बापूसाहेबांच्या आणि पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागातले जे काही प्रश्न आहेत, पाणी, लाईट, रस्ते, हे सोडून अनेक वेगळे प्रश्न आहेत। लोकांचं रिझर्वेशन पडलेला विषय, 2-3 हजार लोकांच्या जमिनीवरती रिझर्वेशन टाकलं। तुम्ही निकालातून बघितलं असेल, ही लोकांचा उद्रेक आहे आणि हा कुठं तर आपल्याला थांबवायचा आणि गोरगरिबांना न्याय द्यायचा। एका बिचारीने मला सांगितलं ते वाक्य अजून माझ्या लक्षात आहे। रिझर्वेशन पडल्यानंतर पुजाऱ्याची बिचारी आहे की तिने सांगितलं की मी पाण्याबरोबर भाकरी खाऊन माझ्या नवऱ्यानं ती जमीन जपली आहे, आजच्या प्रॉपर्टीची किंमत 6 कोटी रुपये आहे, तिच्यावरती रिझर्वेशन टाकलं। म्हणजे हे जे जाणून बुजून जे प्रकार होते ते लोकांनी अशा लोकांना तांदळासारखं बाजूला केलं। हे होते दोन्ही बंधू, महेश देशमुख आणि ऋषिकेश देशमुख। या बंधूंनी विजय मिळवलेला आहे आणि ठाम विश्वासानं त्यांच्यावरती लोकांनी प्रेम दाखवलं आणि 6 नंबर आणि 12 नंबर वार्डातील जनतेनं प्रेम देऊन या दोघांनाही विजयाची माळ यांच्या गळ्यामध्ये टाकली। कॅमेरा पर्सन